लग्नामध्ये मंगळसूत्र घातल्या जातं, बरोबर आहे की नाही? लग्नामध्ये मंगळसूत्र गळ्यामध्ये घातल्या जातं. एकाने प्रश्न विचारला, मंगळसूत्र म्हणजे काय? त्यावेळेला एकाने उत्तर त्याचं दिलं, म्हणे लग्न झालं की मंगळ नवऱ्याच्या मागे लागतं आणि सूत्र बायकोच्या हातात येतात, त्याला म्हणतात मंगळसूत्र. आणि म्हणून विवाह सोहळा पार पडला. नवरदेव नवरी बोहल्यावर उभे असतात. सावधान होण्याचा दिवस असतो, पण दोघही बेसावध असतात. नवरीचं लक्ष तिच्या घागऱ्यात असतं, नवरदेवाचं लक्ष आगऱ्यात असतं, दोघही बेसावध. आणि म्हणून सावध होण्याचा तो दिवस असतो. रामदास स्वामींनी एकच शब्द एवढा ऐकला, महाराज अंतरपाठ सोडून पळाले. कोण? रामदास स्वामी. म्हणून विवाह सोहळा त्या ठिकाणी पार पडला. शिव पार्वती संवादाला आरंभ झाला. आणि पूर्व जन्मामध्ये सतीच्या जन्मामध्ये ज्या ज्या ठिकाणी सतीने चरित्र केलं होतं ते सर्व ठिकाणं महादेव सती मातेला त्या ठिकाणी दाखवायला लागले. पति पत्नीच्या संवादाला या ठिकाणी आरंभ झाला. पार्वती माता म्हटल्या, स्वामी पिछले जन्म में भी मैं आपसे सवाल करती थी, लेकिन परीक्षा वृत्ति से करती थी. इस जन्म में भी प्रश्न पूछना चाहती हूँ, लेकिन जिज्ञासा वृत्ति से करना चाहती हूँ. जिज्ञासा वृत्ती आणि परीक्षा वृत्ती वेगळी वेगळी आहे. ज्या वेळेला गुरुजी विद्यार्थ्याला प्रश्न विचारतात त्याला म्हणायचं परीक्षा वृत्ती, आणि विद्यार्थी ज्या वेळेला गुरुजीला प्रश्न विचारतात त्याला म्हणायचं जिज्ञासा वृत्ती. महत्वाचं असं आहे, यामध्ये 3 प्रकार मोडतात. ज्या विद्यार्थ्याला पूर्ण विषय समजला तो विद्यार्थी प्रश्न विचारत नाही तुम्ही. ज्या विद्यार्थ्याला पूर्ण प्रश्न समजला, पूर्ण विचार समजला, तो विद्यार्थी प्रश्न विचारत नाही. ज्याला काहीच समजलं नाही त्याचा तर प्रश्नच नाही. ज्या विद्यार्थ्याला अर्धा विषय समजला आणि अर्धा विषय समजायचा बाकी आहे असा जो विद्यार्थी गुरुजीला प्रश्न विचारतो त्याला म्हणायचं जिज्ञासा वृत्ती. पार्वती माता म्हटल्या, मला जिज्ञासेने प्रश्न विचारायचा आहे. मला तुम्ही सांगितलं होतं राम ब्रह्म चिन्मय अविनाशी, राम ब्रह्म है. हाँ देवी, मैं तो अभी भी कहता हूँ राम ब्रह्म है. बघा, शिव पार्वती ही एवढी सुंदर जोडी आहे. अजूनही माता भगिनी लग्नाच्या अगोदर पासून जर व्रत कोणतं करत असेल तर त्या व्रतामध्ये एकच मागतात, मला महादेवासारखा पती. मागता की नाही तुम्ही? आपण दरवर्षी वडाला वटपौर्णिमेच्या दिवशी वडापाव 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 म्हणायला जातो की नाही? म्हणता तुम्ही वडापाव वडापाव खायचा नाही बरं, वडापाव वडापाव म्हणता की नाही? त्या वटवृक्षाला प्रदक्षिणा आपण त्या ठिकाणी करतो. 7 जन्म हाच पती मला एकाच तर जन्मात कंटाळली दिदी, काय 7 जन्म मागू. एका मुलाने प्रश्न विचारला, म्हणे कागा आई, दिवस निघाल्यापासून तर रात्रीपर्यंत बाबा बरोबर रोज तू भांडण करते, तरी 7 जन्म हाच पती मला मिळावा हे का मागते? तो म्हणे कधी, म्हणे कमालच आहे तुझी, या जन्मात त्याला एवढं सुधारलं म्हणे आणि पुढच्या जन्मात काय दुसऱ्याला सुधारत बसू, म्हणून जन्मोजन्मी हाच पती मिळावा. आणि संसार जो आहे ना महाराज, तो संसार परिपूर्ण कधी होत असतो तर संसारातले दोनही चाक चांगले पाहिजे. संसारामध्ये जगत असताना पती आणि पत्नी हे दोनही एका विचाराचे ज्या ठिकाणी आहे तिथलाच संसार सुरळीत चालतो. मी काल तुम्हाला बोलून गेले, प्रेमाची सुंदर रीत आहे. पाण्यात दूध टाकलं तर पाणी सुद्धा दुधाच्या भावात विकल्या जातं, पण कपट रूपी एक आंबट पदार्थ ज्या दिवशी त्यामध्ये पडतो चांगले चांगले संसार उद्ध्वस्त होताना आपण आपल्या डोळ्याने पाहतो महाराज. आज परिवारामध्ये जगत असताना एक पत्नी आपलं सर्वस्व सोडून, नातेवाईक असेल, मायबाप असेल, गणगोत असेल, मित्र परिवार असेल, हे सगळं सोडून एका व्यक्तीच्या भरवशावर ज्या दिवशी जाते ना, त्या दिवशी तुमच्यासाठी तुमच्या परिवारात अनेक लोक असतात, तुमचे मायबाप जवळ असतात, तुमचे
भाऊ जवळ असतात, तुमचे नातेवाईक जवळ असतात, पण तुमच्या पत्नीसाठी तिचं सगळं जग हे तुम्ही असता. लक्षात, हे तुम्ही असता. संसारामध्ये भेद ज्या वेळेला निर्माण होतो त्यावेळेला संसार दुभंगताना आपण पाहतो, डोळ्याने बघतो आपण. कारण काय, संसार असाच नाही मोडत. अनेक प्रकारच्या हाल, अपेक्षा, दुःख सहन करण्याची मर्यादा ज्या वेळेला संपून जाते त्यावेळेला संसार मोडत असतो. आणि संसारामध्ये जगत असताना अनेक प्रकारच्या शंका, कुशंका, भेदभाव हे ज्या वेळेला निर्माण होतं ना, अनेक ठिकाणी घटस्फोटाची प्रमाण का वाढलेली आहेत? कारण एक तुमच्या जन्माची साथी आहे आणि एक तुमची जन्मदाती आहे. तुम्हाला हा समतोल राखता येत नाही. पुरुषावर फार मोठी जबाबदारी असते, बरं, फार मोठी जबाबदारी असते. एकीकडे आई जन्मदाती असते, एकीकडे बायको जन्माची साथी असते. तुम्ही जर आईचा पक्ष वेळोवेळी घ्याल आणि बायकोचा घरामध्ये अपमान कराल, जोपर्यंत ती घरामध्ये वादविवाद करते तोपर्यंतच ती तुमची आहे. लक्षात घ्या, ज्या दिवशी ती शांत होते ना त्यावेळेला ती तुमची राहिलेली नाही. त्यावेळेला तिने जगणं मरणासारखं स्वीकारलंय असं तुम्ही समजून घ्या. पुरुषावर घराची फार मोठी जबाबदारी असते. त्याला बायको आणि पत्नी समतोल दोघींचाही त्या ठिकाणी समसमान रूपाने राखता आला पाहिजे, तरच अनेक संसार आपल्याला वाचवता येतात. रामायणामध्ये हे आम्हाला शिकायला मिळतं महाराज. रामायणामध्ये हा समतोल आम्हाला बघायला मिळतो. आणि म्हणून संसारामध्ये जगत असताना वाद कुणाच्या घरी होत नाही, वाद प्रत्येक ठिकाणी होतात. परंतु वाद काही बोलण्यापुरते ठीक आहे, परंतु जिथं मारामारी पर्यंत येत असेल आणि आपण जर आपल्या बायकोच्या अंगावर हात उचलत असू तर ती आपली मर्दानगी नाही, ती सर्वात मोठी कमजोरी आहे आपली. पुरुषाचा पुरुषार्थ पत्नीच्या अंगावर हात उचलून त्या ठिकाणी पूर्ण होत नाही. लक्षात घ्या, ज्या दिवशी आपण पत्नीच्या अंगावर हात उचलतो ना, ती लक्ष्मी आहे घराची. त्या लक्ष्मीला जर आपण मारहाण करतो, मला सांगा ना, किती नवरात्र केले म्हणजे ती जगदंबा आपल्याला पावणार आहे? किती उपवास तापवास केले, पायात चप्पल घातली नाही, किती व्रतवैकल्य केले, म्हणून ती जगदंबा, ती लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे? वाद अनेक ठिकाणी होतात, पण एक सांगू तुम्हाला, प्रेम म्हणजे काय अगदी सोप्या भाषेमध्ये सांगेल. आपल्याला एखादी व्यक्ती आवडणं म्हणजे प्रेम नाही. पुन्हा सांगेल, आपल्याला एखादी व्यक्ती आवडणं म्हणजे प्रेम नाही, पण ती व्यक्ती सोडून जगात कुणीच न आवडणं याचं नाव प्रेम आहे. याचं नाव प्रेम आहे. हे खरं प्रेम आहे. अरे, रुसण्यातही तेव्हा मजा आहे जेव्हा आपला रुसवा काढणारं कोणीतरी आहे. रडण्यातही तेव्हा मजा आहे जेव्हा आपले अश्रू पुसणारं कोणीतरी आहे. राधा रूठती है शाम मनाते हैं, राधा रूठती है शाम मनाते हैं, इतनी ही बात सही नहीं है. शाम मनाते हैं इसीलिए राधा रूठती है. स्त्री ज्या वेळेला रुसवा फुगवा घरामध्ये चालतो ना, ती विनाकारण रुसत नाही. जेव्हा तिला माहिती असतं मी रुसल्यावर माझा नवरा माझा रुसवा काढणार आहे, तेव्हाच ती रुसते. ती तशी रुसत नाही, ती रडत नाही उगाच. तिला माहिती आहे आपलं अश्रू पुसणारं कोणीतरी आहे, तेव्हाच ती रडते. तेव्हा त्या रडण्यालाही मजा आहे. एकदा असं म्हणतात, शिव पार्वती मध्येही थोडा किंचित वाद झाला. कसा? नारदांनी विचार केला, विष्णू आणि लक्ष्मी मध्ये कधीतरी वाद झाला, ब्रह्मा आणि ब्रह्माणी मध्ये कधीतरी वाद झाला, पण शिव पार्वतीत वादच झाला नाही. आपण यांच्यामध्ये वाद लावला पाहिजे. गेले नारदजी पार्वती आई साहेबांना म्हणतात, स्वागत सत्कार केला पार्वती आई साहेबांनी. या नारदजी बऱ्याच दिवसांनी आलात, या बसा. त्यावेळेला नारदजी म्हणतात, आजकाल कुठं जायचं माझं मन होत नाही. का? प्रेमच राहिलं नाही. लोकांच्या मनात प्रेम राहिलं नाही, कुठे जायची इच्छा होत नाही. लोक प्रेमाचं नाटक करतात, खोटं बोलतात, पण खरं मात्र त्या ठिकाणी वागत नाही. असं ज्या वेळेला नारदजी बोलले, पार्वती आई साहेब म्हणतात, तुम्ही सांगता असं मात्र माझ्या घरात नाही. माझे भोलेनाथ भगवान शिव माझ्यावरती एवढं प्रेम करतात, एवढं प्रेम करतात, एकही गोष्ट ते माझ्यापासून लपवत नाही. समाधी अवस्थेमध्ये बसतात आणि समाधी अवस्थेमध्ये ज्या स्वरूपाचं त्यांना चिंतन होतं, दर्शन होतं, ते कोणाला सांगायचं नसतं, पण तरीही ते मला सांगतात.
गुरुनी दिलेला मंत्र कोणाला सांगायचा नसतो तरी माझे पती मला येऊन तो मंत्र सांगतात. म्हणून माझ्या शिवाचं, माझ्या स्वामींचं माझ्यावरती फार प्रेम आहे. नारदजी म्हटले, नारदाला तर आग लावायचीच होती. नारदजी म्हटले, मला हे पटत नाही. मग एवढं जर तुमच्यावरती प्रेम आहे तर तुम्हाला भगवान शंकराने हे पण सांगितलं असेल की गळ्यामध्ये जी मुंडमाला घातली ती कोणाची आहे? पार्वती आईसाहेबांनी विचार केला, हे तर मला महादेवाने सांगितलंच नाही. पुन्हा म्हटले, अंगावरती चिता भस्म लावतात, हे चिता भस्म कोणाचं हे पण तुम्हाला सांगितलं असेल. आणि हे पण तुम्हाला सांगितलं असेल की तुमच्या आधी पण त्यांची एक बायको होती. कोण म्हणाल? नारदजी. नारदांनी आग लावली, नारदजी तिथून निघून गेले. जाता जाता नारदाला भगवान शिव भेटले. नारदजी म्हणतात, महादेवा आईसाहेब वाट बघतायत. म्हटले, बघणारच, तू जिथून आलेला आहे तिथं वातावरण चांगलं असणार नाही, निश्चित माहिती. आता वाट बघत आहे की वाट लावणार आहे हे गेल्यावरच कळेल. भगवान शिव गेले तर पार्वती माता फुगून बसल्या होत्या रुसून. पूर्वी माता भगिनी भाकरी करायच्या ना, भाकरी फुगायच्या, बरोबर आहे ना? पूर्वी माता भगिनी चुलीवरती भाकरी करायच्या, त्या भाकरी फुगायच्या. पण आता भाकरी करणारी फुगते, आता भाकरी नाही फुगत. पार्वती आईसाहेब रुसून बसल्या. एवढ्यात महादेव आले. म्हणे, अगं पार्वती मला पाणी दे. तिकडे तोंड फिरवलं, अजिबात महादेवाकडे पाहिलं. महादेव पुन्हा तिकडून गेले. म्हणे, पार्वती मला भूक लागली. म्हणे, अजिबात नाही, स्वयंपाक करणार नाही. आधी कोण होती तुमची तिला आणा, तिला स्वयंपाक करायला लावा. भगवान शिव म्हटले, पार्वतीला झालं तरी काय? करता करता लोटांगण घालायला लागले, गोलगोल फिरायला लागले पार्वतीच्या. पार्वती झालं तरी काय तुला, सांग ना. म्हणे, तुम्ही नेहमी म्हणता ना तुझ्यावरती माझं प्रेम आहे, आजपर्यंत तुम्ही माझ्यापासून काही लपवलं नाही. म्हणे, अजिबात नाही. मग तुमच्या गळ्यामध्ये जी मुंड मला घातलेली आहे ही कोणाची आहे हे तुम्ही मला कधीच सांगितलं नाही. अंगावरती चिताभस्म लावतात, पण कुणाचं लावतात हे कधीच सांगितलं. मला हे पण कळालं की लग्नाच्या आधी, माझ्या सोबत लग्न होण्याच्या आधी तुमची एक बायको. बोल बोल पार्वती, तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आहेत माझ्याकडे. तुला सांगू पार्वती, माझ्या गळ्यामध्ये जी मुंड मला तुला डोळ्याने दिसते आहे, आजपर्यंत मी तुला सांगितलं नाही ही कोणाची आहे. पण ही दुसरी तिसरी कोणाची नसून ही तुझीच मुंड मला आहे, यामध्ये तुझेच मुंडकी आहे. तुला प्रश्न पडलेला आहे ना की मी अंगावरती चिताभस्म लावतो, पण ते कोणाचं आहे? ज्या वेळेला तू देह त्याग केला होता ते चिताभस्म मी माझ्या सर्व अंगाला लावलं होतं. हे चिताभस्म सुद्धा तुझं आहे. आणि तू म्हणाली ना की माझ्या सोबत लग्न व्हायच्या आधी तुमची आणखी एक बायको होती, ती पण दुसरी तिसरी कुणी नाही, ती पण तूच आहे. पार्वती आईसाहेब म्हटल्या, मग मी पुन्हा पुन्हा मरते, तुम्हाला मरण येत नाही का? म्हणे, अजिबात नाही. कारण श्रद्धा म्हणजे पार्वती आहे. जन्म श्रद्धेचा होतो, मरण श्रद्धेचं होतं. भगवान शिव विश्वास आहे, त्यांना जन्म मरण नाही. म्हटले, तुम्हाला या ठिकाणी जन्म मृत्यू नाही, मी पुन्हा जन्म घेते, पुन्हा मरते. असं काय आहे तुमच्याकडे? असं कोणतं अमृत तुम्ही प्यालात की तुम्हाला मृत्यू नाही? त्यावेळेला भगवान शिव सांगतात, पार्वती हे अमृत म्हणजे स्वर्गामधलं अमृत नाही, हे कथामृत आहे. श्रीराम नामाचं चिंतन अखंडितपणे मी करतोय, म्हणून मला मृत्यू या ठिकाणी नाही. त्यावेळेला पार्वती आईसाहेबांनी इच्छा प्रकट केली की स्वामी, मला पण या श्रीराम कथेचं रसपान या ठिकाणी करायचं.